शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर सोयाबीनमध्ये जास्त उत्पादन हवंय तर योग्य वाण निवडणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आज आपण या व्हिडिओ मार्फत अशाच एका वाणाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत फुले दुर्वा, ज्यालाच आपण किडेस 992 या नावाने सुद्धा ओळखतो. या वाणाबद्दल संपूर्ण माहिती, ज्यामध्ये या वाणाची पेरणीची योग्य वेळ, कालावधी, वैशिष्ट्य आणि या वाणाचे उत्पादन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. फुले दुर्वा हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीद्वारे विकसित केलेले अधिक उत्पादन देणारे सोयाबीनचे वाण आहे, जे की 2021 साली विद्यापीठाने प्रसारित केले होते. मित्रांनो, आपण जर या वाणाचा कालावधी पाहिला तर 100 ते 105 दिवस या वाणाचा कालावधी आहे. आणि या वाणाच्या लागवडीसाठी आपण जमिनीचा विचार केला तर या वाणासाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य मानली जाते. तसेच या वाणाची पेरणी ही जूनच्या मध्यपासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. आता आपण पाहूयात या वाणाची वैशिष्ट्ये. हे वाण तांबेरा रोगास कमी बळी पडते, त्यामुळे उत्पादन चांगले मिळते. तसेच जांभळे दाणे व जीवाणूजन्य रोगाला हे वाण कमी बळी पडते. आणि या वाणामध्ये फुलेरा येण्याचा कालावधी हा 40 ते 42 दिवस आहे. आणि शेवटचे वैशिष्ट्ये, या वाणाची पेरणी वेळेवर केल्यास चांगले उत्पादन मिळते. या वाणाची शिफारस ही संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यात करण्यात आलेली आहे. आणि आपण जर या वाणाचे उत्पादन पाहिले तर 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात तुम्ही कोणते सोयाबीन वाण लावणार आहात, खाली कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि जाते वेळेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.